पालिकेकड सर्वांना माझा मनापासून नमस्कार आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतर्फे या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। कल्याण पूर्व येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रभाग क्षेत्र कार्यालय ड प्रभाग क्षेत्र येथे उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण सोहळ्याला आज महाराष्ट्राचे राज्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे शुभ हस्ते संपन्न होत आहे। हे मला येथे सांगताना खूप आनंद होतो। ड प्रभाग क्षेत्र कार्यालय परिसरात उभारण्यात येणाऱ्या स्मारकाच्या भूखंडाचं एकूण क्षेत्रफळ सुमारे 1365 चौरस मीटर असून स्मारकाच्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 540 चौरस मीटर एवढे असून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर सुमारे 8 फूट उंचीचा सुशोभित चौथरा बनवून त्यावर 12 फूट उंचीचा ब्रांज धातूचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा जिल्हा स्तरीय समितीची मान्यताने उभारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनावर आधारित विविध घटनांचे प्रोजेक्टरच्या माध्यमातून प्रक्षेपण, थीम व्यवस्था, वाचनालय, होलोग्राफी शो, तैलचित्रे व म्युरल्स इत्यादी सोयी सुविधा विविध कक्षात निर्माण करण्यात येणार आहेत। तसेच वृद्ध व अपंग व्यक्तींसाठी उद्वाहनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। सदर कामासाठी महाराष्ट्र शासनामार्फत महापालिका क्षेत्रातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना तसेच महापालिका निधीतून खर्च करण्यात येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे या स्मारकामुळे कल्याणमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांसाठी या स्मारकाच्या स्वरूपात एक श्रद्धास्थान उपलब्ध होणार आहे। स्मारकामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या तैलचित्र, विविध प्रकारची म्युरल्स, वाचनालय, इतर सोयी सुविधांमुळे नागरिकांना आपले कुटुंबीय समावेश या स्मारकास भेट देऊन चालत्या बोलत्या ज्ञान विद्यापीठातून येऊन ज्ञानार्जन करता येईल। मुद्दा राहिला श्रीकांत शिंदे म्हणे एवढा मोठा एवढं स्मारक करेल का? श्रीकांत शिंदेने सांगितलं या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी शपथ घेतली, हिंदू जन्मात जन्मलो ते हिंदू धर्मात मरणार नाही। येवल्याला पाठवलं, आम्ही ते स्मारक पाहिलं। ते स्मारक पाहिल्यानंतर साहेबांना सांगितलं, नंतर इथे वाशीचं स्मारक पाहिलं, ते स्मारक पाहिलं। आम्ही इथेच मीटिंग झाली, मला जागा पुढे काय काय पाहिजे। श्रीकांत शिंदेने सांगितलं घाबरू नका, ज्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये येवला असो काय असेल पण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं स्मारक या बंद समाजासाठी बांधून देतो, अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलं। याला लोक मला म्हणायला लागले श्रीकांत शिंदेने आश्वासन दिलंय, करतील का हो, करतील का हो? अरे पहा आता इतिहास, 1 वर्षामध्ये श्रीकांत शिंदेने या ठिकाणी बौद्ध समाजात जे जे विश्वास अंबादेवीपासून सर्वांना विश्वासात घेतं, स्मारक कसं पाहिजे, बाबासाहेबांचा पुतळा कुठे बसला पाहिजे, काय श्रीकांत शिंदेने आम्हा सर्वांना विश्वासात घेतलं, समाजाला विश्वासात घेतलं, त्यावेळेला स्मारकाला त्यांनी सुरुवात केली, हे विसरता कामा नाहीये। त्यांचा काही हक्क नाही, त्यांनी आपलं स्मारक बांधलेलं म्हणजे बाबासाहेबांचा पुतळा तिकडे घेतला। अरे ऐका, ज्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये जे स्मारक होणार नाही त्याच्यापेक्षा त्यांनी चांगलं स्मारक बांधलं आहे, पण पुतळा तिथे घेण्याचं आम्हीच सांगितलं। का सांगितलं माहिती आहे का? पुतळा जर तिथे ठुला असता समोर, लोकांनी जसं देवाचं दर्शन लवकर निघून गेले असते, पण पुतळा आमच्या सांगण्यावरून तिथे घेतला। स्मारक पाहायचं, पुतळ्याचं दर्शन घ्यायचं असेल त्या कोपऱ्यात जा आणि दर्शन घ्या, आणि कसं बांधलेलं कसं नाही। अरे या डोंगर फोडलेला दिसेल तुम्हाला, डोंगर कोणी फोडतं का? जागा अपुरी होती, महापालिकेने स्वतःची जागा विकत श्रीकांत शिंदेने घेऊन, त्यांचा पैसा असो कोणाचा असो आम्हाला भेटलं ना बांधून, आणि असो काय श्रीकांत शिंदेचं मदत घेतलं होतं आणि अशा प्रकारचं स्मारक केलं आहे। मी चॅलेंज देतो, या महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं स्मारक श्रीकांत शिंदेने बांधलेलं आहे। आज काय माहिती आहे का, 2-4 दिवसांनी
इलेक्शन लागणार आहे, आचारसंहिता लागणार आहे, म्हणून आम्हाला या ठिकाणी फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं अनावरण करायचं आहे. आणि स्वागत आमदारावरच मग मुख्यमंत्री तिथं मस्त आठवले साहेब, आता तुम्हाला आमंत्रण देतोय, तुम्ही माझ्याकडे आम्ही लक्ष देतातच. पण गणपत शेठ गायकवाड यांच्या सौभाग्य माननीय आयुक्त इंदुराणी तै जाखड, गोपाळजी लांडगे, उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे कल्याण पूर्वकरांचा गेल्या 15 ते 20 वर्षांचा संघर्ष आज या ठिकाणी संपलाय. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी शिकवण दिली, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, आपला समाज संघर्ष करायसाठी कधीच मागे हटला नाही. आणि म्हणून 15 वर्षापेक्षा अधिक काळाचा संघर्ष या ठिकाणी ज्या वेळेला 6 डिसेंबर असो किंवा एप्रिल मधला कार्यक्रम असो, त्यावेळेला या कल्याणपूर्वच्या लोकांना डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचा असो किंवा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करायचा असो, आदरांजली व्हायची असो, त्यासाठी इकडच्या एवढ्या मोठ्या जनतेला कल्याण पश्चिमेला जावं लागत होतं. ही गोष्ट ज्या वेळेला लक्षात आली त्यावेळेला या ठिकाणी आमचे मित्र आनंदजी गायकवाड यांनी गणपत शेठ गायकवाड यांना विनंती केली आणि त्यांनी सुद्धा या स्मारकासाठी त्यावेळेपासून प्रयत्न सुरू केले. मित्रांनो, हे स्मारक आज या ठिकाणी उभं राहिलंय. या स्मारकासाठी कोणी पत्रव्यवहार केले, कोणी निधी आणला, अनेकांनी या ठिकाणी त्यासाठी आंदोलनं केली. माझं स्वतःचं मत आहे, राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाची इच्छा आणि समाजाचं दैवत असलेले, ज्यांनी फक्त एका समाजालाच नाही तर या जगाला, संपूर्ण मानवजातीला दिशा दिली, त्या मानवजातीला दिशा देणारे क्रांतीसूर्य, ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नुसतं स्मारकच नाही तर या ठिकाणी पुतळा होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं, प्रक्रिया सुरू केली, त्यांनी याचा पाया रचला. आणि आपल्या सर्वांचे कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी हे स्मारकाचं काम पूर्ण करून त्यावरती कळस रचला. आणि आपल्या कल्याण पूर्वकरांची अनेक वर्षाची जी काही संघर्ष होता तो संघर्ष या ठिकाणी संपलाय. डॉक्टर बाबासाहेबांच्या पुतळ्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी दरवेळेला लोक येतच राहतील, परंतु त्यांचं चरित्र या ज्ञानपीठाच्या माध्यमामधून फक्त कल्याणकारांनाच नव्हे तर या जिल्ह्यातील तमाम जनतेला कायम दिशा देत राहील. मी पुन्हा एकदा या निमित्ताने डॉक्टर साहेब आपलं या ठिकाणी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि ज्या ज्या सर्वांनी यासाठी प्रयत्न केले त्या कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद सूर्यवंशी साहेब. यानंतर सन्माननीय महेशजी गायकवाड यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त करावं. जगाचे शांतिकारक भगवानजी गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब आणि ज्यांच्या अथक प्रयत्नातून आज बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा त्याचप्रमाणे स्मारक उभारलं आहे, असे आमचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, आदरणीय व्यासपीठ, सर्व नगरसेवक, उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक, शिवसैनिक, उपस्थित सर्व बालमित्र. या ठिकाणी बऱ्याच जणांनी, आता अण्णांनी तर पूर्ण इतिहासच सांगितला, विवेकजी जगतापांनी पण सुद्धा सांगितला,
त्यावेळेस बरेचसे कल्याणपूर्वेतील नागरिक या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करत होते. कोणी उपोषण करत होतं, कोण तहसीलदारकडं मोर्चे घेऊन त्या ठिकाणी सुद्धा उपोषण करत होते. अशा परिस्थितीमध्ये एक दिवस या ठिकाणी प्रशांत बनसोडे असतील, विवेक जगताप असतील, रवी देवळे असतील, सुमेध उमने, भारत सोनवणे, आता बरेच जण आहेत, माफ करा मी सगळ्यांचं नाव घेऊ शकणार नाही. एवढ्या लोकांनी या ठिकाणी उपोषण असं करत असताना त्या ठिकाणी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब आले. ते उपोषण सोडवण्याकरता आणि त्यावेळेस खासदार साहेबांनी त्यांना सगळ्यांना शब्द दिला आणि तो शब्द दिल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रक्रियेला सुरुवात झाली. आज हे आम्हाला आठवतं की पहिल्यांदा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी महापौरांच्या आयुक्तांच्या दालनामध्ये मिटिंग लावली. त्या ठिकाणी ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या त्रुटी दूर करण्याचं काम साहेबांनी 1 महिन्याच्या आत केलं. त्यानंतर तिथेच न थांबता मला वाटतं सगळ्यांची इच्छा होती की या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हायला हवा. पण त्यावेळेस माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी सांगितलं की आपल्या या ठिकाणी पुतळा तर व्हायला हवा, पण बाबासाहेबांनी केलेला जीवनातला संघर्ष, त्याग, त्यांनी सोसलेला त्रास, ह्या सगळ्या गोष्टी येणाऱ्या विद्यार्थी वर्गाला, तरुण मुलांना कळल्या पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी त्यावेळेस स्मारक सुचवलं आणि त्यावेळेस मला वाटतं 2 करोड नव्हे तर तब्बल 13 करोड आजपर्यंत त्या ठिकाणी लागले. त्याबद्दल खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा धन्यवाद देतो. मित्रांनो, मला वाटतं ह्या कल्याण शहराला आजचा जो दिवस आहे हा दसरा दिवाळीपेक्षा मोठा दिवस आहे. आज खऱ्या अर्थाने या कल्याणपूर्वकरांच्या मनातील स्वप्न पूर्ण केलं आहे. मला वाटतं या कल्याणपूर्व शहराला आज पर्यटनाचा दर्जा मिळालेला आहे. त्याचं कारण सांगतो, येणाऱ्या काळामध्ये या शहरातीलच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये या प्रत्येक जिल्ह्यामध्ये लोक या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान घ्यायला येतील. आणि ज्याप्रमाणे मागे आता कोणतरी सांगितलं, खऱ्या अर्थाने खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांचा एकच मानस होता की या ठिकाणी आपल्या कल्याण पूर्व विभागातून IAS MPS ऑफिसर घडायला हवेत. मला वाटतं मित्रांनो, आजच्या या तरुण पिढीमध्ये माननीय खासदार शिंदे साहेब या एवढ्या कमी वयामध्ये या विकासाच्या बाबतीत अतिशय आग्रही आणि संवेदनशील आहेत. मी मुद्दामून या ठिकाणी आज एक विषय तुमच्यासमोर मांडतो. अनेक वर्षापूर्वी पथरी पूल हा खूप जुना झाला होता आणि त्या ठिकाणी नवीन पुलाचं काम चालू होतं. मला वाटतं ह्याचा खुलासा कोणीच केला नाही, पण मी आज तुम्हाला खुलासा करतो. त्या ठिकाणी प्रत्येक रात्री त्या ठिकाणी गर्डर टाकायचं काम, त्याचप्रमाणे रेल्वे थांबवून त्या ठिकाणी त्या गर्डर कसा काय व्यवस्थित बसेल, जेणेकरून त्या पुलाची मजबूती कशी राहील, यासाठी माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब डोळ्यामध्ये पाणी टाकून त्या ठिकाणी तेल टाकून त्या ठिकाणी जागे होते. मला वाटतं त्यावेळेस एक अशी घटना झाली, गर्डर केबल वायर ती अतिशय वेगाने खेचत असताना, ताकदीने खेचत असताना ती तुटली आणि त्या ठिकाणी मोठी दुर्घटना घडता राहिली. माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब नव्हे तर त्या ठिकाणचे कामगारसुद्धा त्या अपघातामध्ये सापडले असते, पण त्याचा सुद्धा खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी कुठेच मीडियासमोर गाजावाजा न करता ते काम कसं व्यवस्थित होईल ते पार पडलं. आणि त्या ठिकाणी आज आपल्यासमोर तिसाई जरीमरी पूल त्या ठिकाणी आपल्यासाठी उपलब्ध झाला आहे. मला वाटतं असा संवेदनशील आणि असा एकवचनी आमच्या जीवनामध्ये आम्ही एकमेव नेता बघितला, खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब. साहेब, तुमचा मी धन्यवाद देतो. बऱ्याच वक्त्यांना बोलायचं आहे, बऱ्याच काही गोष्टी तुमच्या बाबतीत सांगायच्या होत्या, पण वेळेअभावी मी तुम्हाला एवढंच सांगेल की खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांकडे तुम्ही ही जी अपाट गर्दी या ठिकाणी लोटलेली आहे, हा फक्त धन्यवाद नव्हे तर त्याच्यावरती अजून एकदा तुमच्या सगळ्यांची जबाबदारी वाढलेली आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेल, वैद्यकीय कक्ष असू द्या, आरोग्य संबंधित असू द्या, शासनाच्या योजनेच्या माध्यमातून असू द्या, प्रत्येक गोष्टीची कणकण या रस्त्यासंदर्भात असू द्या. मान्य खासदार शिंदे साहेब छोट्या मोठ्या बातम्या बघितल्यानंतर सुद्धा आमच्यासारख्या नगरसेवकाला फोन करून कळवतात. अशा पद्धतीचा संवेदनशील खासदार आपल्याला भेटलं ते आपल्या कल्याणपूर्वचं भाग्य आहे. येणाऱ्या काळामध्ये हा कल्याणपूर्व मला वाटतं प्रत्येक शहरापेक्षा 1 नंबरला असेल, या ठिकाणी मी नमूद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. कारण की त्याच्यामध्ये काय उगाच वर खाली झालं, त्यांच्याकडून आपल्या अंगावरती त्या सगळ्या गोष्टी आल्या की स्मारक जे आहे आपल्याला मी वाट पाहिली, पण आपल्याला त्यासाठी एके दिवशी जे आहे ते स्मारकाचे सगळे कमिटीचे मेंबर माझ्याकडे आले, त्यांच्याकडून सगळं समजून घेतला विषय.
नंतर स्मारक जे आहे आपल्याला करायचं त्या ठिकाणी घेतले, पण आपल्याला त्यासाठी जागा लागणार. त्याच्यासाठी काय काय परमिशन जे आहे ते त्या ठिकाणी लागणार. बाबासाहेब आंबेडकरांची मंडळी सगळी त्या ठिकाणी आली. स्मारक नंतर लगेचच आम्ही आयुक्तांबरोबर बैठक त्या ठिकाणी घेतली. सूर्यवंशी साहेब होते, त्यांच्या बरोबर जे आहे ते आम्ही डिस्कस केलं की आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा फक्त पुतळा नाही, आम्हाला त्या ठिकाणी स्मारक उभं करायचं आहे. तुम्ही आम्हाला मार्ग सांगा की आम्ही कुठल्या मार्गाने त्या ठिकाणी जायचं. मग माहिती पडलं की ड विभागाचं जे आहे या ठिकाणी छोटंसं ग्राउंड होतं आणि त्याच्या बाजूला जो आहे तो भला मोठा डोंगर त्या ठिकाणी होता. स्मारक करायचं आहे तर मोठी जागा आपल्याला पाहिजे. त्याच्यावरती ड विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ड विभागाचं आरक्षण त्या ठिकाणी काढणं, आणि हे सगळ्यात म्हणजे आरक्षण काढणं या ठिकाणी आयुक्त महोदय बसलेले आहेत. त्यांना माहिती आहे की कुठलंही आरक्षण जर काढायचं असेल तर वर्षानुवर्ष जी आहे ती फाईल त्या ठिकाणी फिरत राहते, आपण ते आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी निघत नाही. पण हे आरक्षण जे आहे ते आपण 4 ते 5 महिन्यामध्ये जे आहे ते त्या ठिकाणी काढलं आणि त्या ठिकाणी स्मारकाच्या कामाला आपण सुरुवात केली. या सगळ्या मंडळींना मी सांगितलं देशामध्ये कुठे सगळ्यात चांगलं स्मारक आहे ते स्मारकाची तुम्ही व्हिजिट करा आणि त्या ठिकाणी येऊन आपल्या जागेमध्ये जेवढं स्मारक बसेल तिथे ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आपल्या स्मारकामध्ये करू. ही सगळी मंडळी जी आहे ती त्या ठिकाणी गेली, वेगवेगळे स्मारकं त्या ठिकाणी पाहिले आणि त्या ठिकाणी डिझायनिंग जे आहे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या मंडळींनी केली. आठवले साहेब याच्यामध्ये ही सगळ्या कमिटीनेच पूर्णपणे लीड घेतली की बाबा या स्मारकामध्ये काय पाहिजे, या स्मारकामध्ये पुतळा कुठे पाहिजे, या स्मारकाची इमारत कशी पाहिजे, याच्यामध्ये पुढच्या पिढीपर्यंत डॉक्टर बाबासाहेबांचे विचार जे आहे हे कशा प्रकारे आपण पुढे घेऊन जाऊ शकतो. तर आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळे रूम्स केले. त्या ठिकाणी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमाने जे आहे हे त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र जे आहे आणि त्यांचा पूर्ण संघर्ष जो आहे तो त्या ठिकाणी मांडण्याचं काम होणार आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रावरती आणि संघर्षावरती एक पूर्ण डेडिकेटेड लायब्ररी आम्ही त्या ठिकाणी करतोय, जेणेकरून त्या लायब्ररीमध्ये फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती आधारित सगळी पुस्तकं जी आहेत ही त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येक मनुष्य जो इकडचा आहे, कल्याण पूर्वचा असेल किंवा बाहेरचा असेल, ते चरित्र त्या ठिकाणी वाचेल, त्याच्यातून ऊर्जा घेईल, त्याच्यातून प्रेरणा घेईल आणि त्याच्यातून संघर्ष करून जे आहे आपलं नाव जे आहे या कल्याणचं नाव जे आहे या भारताच्या नकाशावरती पोचवेल. त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होलोग्राफिक चित्र आम्ही त्या ठिकाणी करतोय की त्या ठिकाणी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याशी बोलतायत अशी अनुभूती जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी येईल. म्हणजे देशामध्ये जे जे चांगलं आहे या सगळ्या गोष्टी आम्ही इथे आणण्याचा प्रयत्न केला. आमच्याकडे जागा छोटी होती, जर आम्हाला जागा मोठी मिळाली असती तर एवढं मोठं स्मारक आम्ही बांधलं असतं की या देशामध्ये नाही पूर्ण देशाच्या बाहेर देखील एवढं मोठं स्मारक या ठिकाणी नसतं. एवढं मोठं स्मारक या ठिकाणी आम्ही केलं असतं. पण आमच्याकडे जेवढी जागा होती, जेवढी FSI होते, तेवढ्या जागेमध्ये जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी चांगलं स्मारक बांधण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी केला. आणि ही सगळी मंडळी दिवस रात्र त्या ठिकाणी काम करत होती, फॉलोअप करत होती, वेळोवेळी त्या ठिकाणी पाठपुरावा. बघा आपलं सरकार आहे, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आहेत, ते जेव्हा UD मिनिस्टर होते तेव्हा आपल्याला थोडा निधी त्यांनी दिला. UD मिनिस्टर होते तेव्हा त्यांनी आरक्षण जे आहे ते त्या ठिकाणी काढलं. आता तर ते मुख्यमंत्री आहेत. निधीचा विषय या ठिकाणी कुठेच नाही. आपण जर कल्याण पूर्वेमध्ये किंवा कल्याण लोकसभेमध्ये फेरफटका मारला की आपल्याला सगळीकडे कामच काम त्या ठिकाणी दिसतात. रस्त्यांचे वाईटनिंग असेल, रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण असेल, ब्रिजचं काम असेल, रेल्वेचं काम असेल, मेट्रोचं काम आता आपण चालू करतोय. तर निधीचा विषय या ठिकाणी नव्हता, विषय होता जागेचा. मोठा डोंगर त्या ठिकाणी होता, त्या डोंगराला देखील त्यानंतर दुसरी एक जागा होती दुसऱ्याची, ती जागा आपण त्या ठिकाणी ॲक्विजिशन केली आणि त्या ठिकाणी जे आहे हे आपण एवढं मोठं स्मारक या ठिकाणी उभं केलं. लोकांना वाटत होतं हे स्मारक काय, आता हा काय बोलतो, या ठिकाणी पुतळा होत नाही, स्मारक कसं बांधेल. पण मी जे जे शब्द दिले, जे जे बोललो या कल्याण लोकसभेमध्ये ते पूर्ण करण्याचा पूर्ण एक प्रामाणिक प्रयत्न जो आहे तो आजपर्यंत गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी केला. माझा हा प्रोजेक्ट जो आहे हा सगळ्यात जिव्हाळ्याचा विषय जो होता हा माझा हा प्रोजेक्ट होता. रोज आम्ही याच्यासाठी फॉलोअप करत होतो. रोज जो आहे हा स्मारक लवकरात लवकर झालं पाहिजे ह्याच्यासाठी आपण त्या ठिकाणी फॉलोअप करत होतो. आज प्रयत्न जे आहेत हे आमच्या फळाला त्या ठिकाणी आले.
मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आम्ही अगोदर स्वप्न पाहिलं होतं 50 लाखाचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 5 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 10 कोटीचं, नंतर आम्ही स्वप्न पाहिलं 15 कोटीचं. आज हे स्मारक जे आहे हे 21 कोटी रुपये या स्मारकाला जे आहे ते त्या ठिकाणी मंजूर केले आपण. आणि हे स्मारक जे आहे हे स्मारक या ठिकाणी उभं आहे. हे स्मारक फक्त एक बिल्डिंग नाहीये, हे स्मारक जे आहे आपल्या भविष्याला घडवण्यासाठी, आपल्या पुढच्या पिढीला घडवण्यासाठी जे आहे हे जिवंत जे आहे हे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी स्मारक उभं राहिलेलं आहे. मला वाटतं या स्मारकामधून आपल्या सगळ्यांना एक वेगळी ऊर्जा या ठिकाणी मिळेल, एक वेगळी आशा, एक वेगळी आकांक्षा. लहान लहान मुलं या ठिकाणी बसलेली आहेत की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष कसा केला, त्यांच्याबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये कशा प्रकारे जे आहे हे भेदभाव त्या ठिकाणी करण्यात आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सगळ्यात शिक्षित मनुष्य म्हणून या भारतामध्ये आणि त्यांनी जाऊन जे आहे या देशाचा संविधान लिहिण्याचं काम जे आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे ते आज आम्ही या ठिकाणी नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री हे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जे आहे हे या ठिकाणी आपण होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर या ठिकाणी जे आहे हे आठवले साहेब त्या ठिकाणी मंत्री म्हणून बसले नसते, मी खासदार म्हणून बसले नसतो, त्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून त्या ठिकाणी बसले नसते. पण हा संविधानाने अधिकार जो आहे हा प्रत्येकाला त्या ठिकाणी दिला. या ठिकाणी लोकशाही आणली आणि या लोकशाहीमुळे जे आहे हे आज आपला देश जो आहे हा सर्वात मोठा मदर ऑफ ऑल डेमोक्रेसी आपण म्हणतो की सगळ्या डेमोक्रेसीची आई म्हणजे हा भारत देश आहे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी बसून कॉन्स्टिट्यूशन, फक्त त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशनचे मेंबर त्या ठिकाणी नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबरोबर जेवढे मेंबर कॉन्स्टिट्यूशन लिहित होते हळूहळू ते कमी होत गेले आणि हे कॉन्स्टिट्यूशन पूर्ण करण्याचं कामाची जबाबदारी जी आहे ही फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती आली. आणि हे कॉन्स्टिट्यूशन जे आहे हे जगातलं सगळ्यात सुंदर आणि जगातलं सगळ्यात पॉवरफुल कॉन्स्टिट्यूशन जर कोणी लिहिलं असेल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी लिहिलं. म्हणून या ठिकाणी जे आहे एक कोणीही व्यक्ती जो आहे तो त्या ठिकाणी मी नगरसेवक होईन, मी आमदार होईन, मी खासदार होईन, या ठिकाणी कोणाची त्या ठिकाणी मक्तेदारी नाही, कुठल्या एका परिवाराची त्या ठिकाणी मक्तेदारी नाही की फक्त एका परिवाराचा माणूस जो आहे तो आमदार होईल, खासदार होईल. सर्वसामान्य गरीब शेतकरीचा मुलगा देखील त्या ठिकाणी मुख्यमंत्री होऊ शकतो आणि एक चायवाला देखील प्रधानमंत्री या ठिकाणी होऊ शकतो. ही ताकद जी आहे ही आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, ही आपल्या सगळ्यांना दिली. आपल्याला अधिकार दिला, वोटिंगचा अधिकार दिला आणि त्याच्यातून आपला लोकप्रतिनिधी जो आहे हा त्या ठिकाणी निवडून देण्याचा अधिकार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी हे स्मारक मला वाटतं हे खूप छोटं आहे. भविष्यामध्ये जेव्हा अजून मोठी जागा मिळेल आपल्याला तेव्हा अजून मोठं स्मारक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण या ठिकाणी करू. आणि त्या ठिकाणी जे आहे म्हणजे नवी मुंबईचं स्मारक आम्हाला ते दिसतं नेहमी एवढं टुमदार, एवढं उंच. आम्ही पण नवी मुंबईपेक्षा कमी नाही. भविष्यामध्ये जे आहे त्याच्यापेक्षा उंच स्मारक जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी होईल. आणि आपल्याला मी अजून एक सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा देखील आपण कल्याण ईस्ट मध्ये करतोय. त्याचं देखील टेंडर जे आहे काही दिवसामध्ये त्या ठिकाणी होईल आणि आपल्या कल्याण ईस्टच्या प्रवेशद्वारावरती जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे अश्वारूढ पुतळा जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. तर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मी खूप खूप अभिनंदन, आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांचं एवढ्या वर्षाचं स्वप्न जे आहे ते आज या ठिकाणी पूर्ण झालंय आणि त्याच्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी मला मिळाली. त्याच्यासाठी मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद खासदार महोदय. यानंतर मी नामदार श्री रामदासजी आठवले साहेब, केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण यांना अशी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं.
छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करून कल्याणमध्ये ज्यांनी अनेकांचे बंद केलेले आहे धंदे, कल्याणमध्ये ज्यांनी अनेकांचे बंद केलेले आहे धंदे, त्यांचं नाव आहे श्रीकांत शिंदे. आता आम्ही राहिलो नाही अंधे, आता आम्ही राहिलो नाही अंधे, कारण आम्ही आहोत जय भीमचे सच्चे बंदे. जोहार मायबापचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे, जोहार मायबापचे आम्ही आता बंद केलेले आहे धंदे, कारण आम्ही आहोत आमच्या भीमाचे सच्चे खंदे. तर आज इथे 21 कोटी रुपयाचं एक सुंदर अशा पद्धतीचं स्मारक, छोट्या जागेमध्ये मोठं स्मारक आणि नंतर मोठ्या जागेमध्ये मोठं स्मारक या ठिकाणी उभं राहणार आहे. एकनाथ शिंदेजी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र, एकनाथ शिंदेजी आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र, पण श्रीकांत शिंदे आहेत त्यांचे पुत्र. म्हणजे वडील मुख्यमंत्री असल्यानंतर पैशाला काय कमी आहे. कल्याण जे आहे ते कल्याण हे सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी कल्याण आहे. पॅंथरच्या मुवमेंटमध्ये मी प्रत्येक वस्तीची माझा जवळचा संबंध आलेला आहे. कल्याणच्या कोळसेवाडीमध्ये मी अनेक वेळेला आलेलो आहे. आमचे अण्णासाहेब ज्या वेळेला मी उलटतो पॅंथरच्या चळवळीचा पन्ना, त्यावेळेला माझ्यासमोर उभे राहतात कोळसेवाडीचे अण्णा. पॅंथरच्या मुवमेंटमध्ये सातत्यानं आम्ही संघर्ष केलेला आहे. जय भीमचा नारा बुलंद करण्यासाठी आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो आहोत. झोपडपट्ट्यांच्या ठिकाणी पक्क घर त्यांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही संघर्ष केलेला आहे. 2011च्या झोपड्याला मान्यता मिळालेली आहे, त्याच्यामध्ये पॅंथरच्या मुवमेंटचा, रिपब्लिकन पक्षाच्या मुवमेंटचा मोठा संबंध आहे. मी कार्यकर्ता आहे. मंत्री कधी होतात कधी होत नाहीत, पण कार्यकर्ता म्हणून मी तुमच्यामधला कार्यकर्ता आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की सत्तेपर्यंत पोहोचलं पाहिजे. एकट्याला पोहोचता येत नसेल तर कुणाला तरी सोबत घेऊन पोहोचलं पाहिजे, आणि कुणाला तरी घेऊन सोबत पोहोचलं पाहिजे, आणि जे आपले विरोधक आहेत त्यांना पोहोचवलं पाहिजे. दुसऱ्याला पोहोचवायचं असेल तर आपण तिथं पोहोचलं पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तनाची भूमिका मांडलेली आहे. सिद्धार्थ गौतम बुद्धांचा जो विचार आहे हा विचार परिवर्तनाचा विचार आहे. अंधश्रद्धा आम्हाला मान्य नाही. तोच भूमिका तीच भूमिका सातत्यानं मांडू आपल्या समाजामध्ये मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न अनेक वेळेला होत असतो. जरूर मी आहे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत. बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की शिवशक्ती भीमशक्ती एकत्र आली पाहिजे. बाळासाहेबांना माहित होतं की या देशातली भीमशक्ती अत्यंत भयंकर अशा पद्धतीची शक्ती आहे. एकदा आम्ही खवळलो की आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही. अन्याय झाला तर आम्ही अत्यंत जागे होतो, आम्ही खडबडून जागे होतो, पण दुसऱ्यावर अन्याय करणं आम्हाला जमत नाही आहे. दुसऱ्याची घरं पेटवणे आमचं काम नाही आहे, तर पेटलेली घरं विझवण्याचं काम बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे. बाबासाहेबांच्या संविधानातला भारत सर्व धर्म समभावाचा भारत आहे. हिंदू असेल, मुस्लिम असेल, बौद्ध असेल, शीख असेल, जैन असेल. कोण म्हणतोय बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लागणार आहे? जर कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला हात लावला
तर त्याला गाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, त्याला फाडून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आम्ही अत्यंत कडू अवलादीचे लोक आहोत. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलणार कसं काय? ज्या नरेंद्र मोदी यांनी संविधान, जे आपलं संसद भवन नवीन आहे त्याला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे. ज्या नरेंद्र मोदी यांनी 26 नोव्हेंबर 1949 दिवस पूर्वीच्या सरकारांच्या लक्षामध्ये कधी आलं नाही, पण नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर 26 नोव्हेंबरचा दिवस लक्षामध्ये ठेवून 2 दिवसाचं अधिवेशन घेतलं बाबासाहेबांच्या 125व्या जयंतीच्या निमित्ताने. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस सगळ्या देशामध्ये साजरा केला जातो. ज्या नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांचे अनेक स्मारक पूर्ण केलेली आहेत. मी होतो पूर्वी त्यांच्यासोबत, आता आहे यांच्यासोबत, कारण त्यांच्यासोबत राहून उपाशी मरण्याची पाळी. राजकारणामध्ये बदल असे होतात आणि मी ज्यांच्या बाजूला जातो त्यांना सत्ता मिळते आणि त्या बदल्यामध्ये मला सत्ता मिळते. तुमच्या पोटात का दुखतंय? तुमच्यामध्ये तुमच्या नाही. त्यामुळे ठीक आहे, म्हणजे अनेक लोकांचं असं असते ना, आठवले मंत्री म्हणले, मग काय इथं काय मी घरात बसू? इथं मी पॅन्थरच्या मुवमेंट पासून मी काम करतो आहे. महाराष्ट्रातल्या गावागावाशी माझा संबंध आहे. मी देशामध्ये मंत्री झालो 8 वर्षापूर्वी. नागालँडमध्ये मी 2 पक्षाचे आपल्या 2 आमदार निवडून आणलेले आहेत. सगळ्या देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये आपला पक्ष जाऊन पोचलेला आहे. अंदमान निकोबारला पक्ष जाऊन पोचलेला आहे. परवा लक्षद्वीपमध्ये जाऊन समुद्रामध्ये पोहून आलो आणि आता लक्षद्वीपमध्ये सुद्धा आपला पक्ष लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळं मी त्या ठिकाणी मंत्री आहे आणि नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले की मी मंत्री होणारच आहे. आणि ज्यांना कुणाला मंत्री बनायचं असेल त्याने माझ्यासोबत यावं, त्यांना नसेल तर मग राहू द्या. पण मंत्रिपदाचा विषय नाही आहे, मंत्रिपदाचा विषय नाही आहे. पण मंत्रिपदाच्या माध्यमातून आता मला 3-4 महिला येऊन इथं भेटल्या. मी तर बसलो होतो आणि अनेकांनी सांगितलं की साहेब तुमच्यामुळे आम्हाला नोकरी मिळाली, तुमच्यामुळे आमची बदली झाली, तुमच्यामुळे आम्हाला स्कॉलरशिप मिळाली. तर मंत्री असल्यामुळं रोज मला 200, 300, 400 माणसं भेटतात. रोज कमीत कमी 100-200 फोन मी करत असतो. दिल्लीला गेलो तरी माझ्या बंगल्यावर सगळी गर्दी असते, लोक येतात. तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज या ठिकाणी श्रीकांत अत्यंत ॲक्टिव्ह असणारा माणूस आहे. श्रीकांत तसा, त्याचं नाव आहे श्रीकांत, पण तो तसा नाही अजिबात शांत. काम करण्यामध्ये तो अत्यंत हुशार आहे. बाबासाहेबांच्या बद्दल श्रीकांतला प्रेम आहे. टीका करतात लोक हे असेच आहेत तसेच आहेत, भाजपवाले, सेनावाले, राष्ट्रवादीवाले असेच आहेत. आणि आम्ही कुणाला फोडलं नाही, ते आले, आम्ही त्यांना घेतले. आणि भूमिका जी आहे ती भूमिका त्यावेळेला त्या नेत्यांनी विचार करायला पाहिजे होता. आपण एकत्रित लढलेलो आहोत. त्यावेळेला बीजेपी सोबत सरकार बनवायला होतं, पण ते बनवलं नाही आणि त्यामुळं ही फूट पडली. सगळं सिंबॉलिक गेलं, पक्षही गेला. आता ते सुद्धा जातील उद्याच्या निवडणुकीमध्ये. किती प्रयत्न करा, पण आम्ही सुद्धा तेवढ्याच ताकदीनं आम्ही उभे राहिलेलो. त्यामुळं आज या ठिकाणी अनेक मान्यवर आहेत. जी आपली समिती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र समिती, सुंदर स्मारक झालेलं आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय झालेली आहे. बाबासाहेबांचा भव्य दिव्य अशा पद्धतीचा पुतळा झालेला आहे. जाता येता इकडून कोळशीवाडीतून पुढे जाताना उल्हासनगरला, अंबरनाथला लोकांना हा पुतळा ते दिसणार आहे. आणि नंतर श्रीकांतजी नंतर एक मोठं 10 एकर 5-10 एकर जागेवर या ठिकाणी आमच्या इंदुराणी जाखड जी आहेत, आप राजस्थानचे आहे जाखड, हरियाणा के जाखड मतलब ठीक है, हरियाणा मतलब जब जब मेरा होता है दिल्ली जाना, जब जब मेरा होता है दिल्ली जाना, तब मैं मेरे सामने रहता है हरियाणा.
तो आप यहाँ की मतलब कमिश्नर है, लेडी को मतलब मौका मिला है। बाबा साहब अम्बेडकर जी का संविधान ना होता तो आपको ये मौका नहीं मिलता था, क्योंकि महिलाओं के साथ बहुत बार धोखा हुआ। 8 तारीख को पूरे देश भर में, दुनिया भर में महिला दिन था, और महिला भी बहुत आगे आ रही है। क्यों आगे आ रही है? क्योंकि पुरुष पीछे रह रहे हैं। और ये पुरुष अगर आगे जाएगा तो महिला कहीं से आगे जाएगी? पुरुष ने थोड़ा पीछे रहना चाहिए। और अभी पुरुष ने बोलना चाहिए बायको तू आगे बढ़, मैं तेरे पीछे हूं। त्यामुळे या ठिकाणी आपले भंते आदरणीय आनंद महातेरो या ठिकाणी आलेले आहेत। या ठिकाणी आपले गोपाळ लांडगे जी आहेत, शिवसेनेचे अध्यक्ष आहेत, नाना सूर्यवंशी आहेत, महेश गायकवाड आहेत, आनंदी गायकवाड आहेत, आनंद शिंदे या ठिकाणी आलेले आहेत। प्रल्हाद शिंदेंचा आणि माझा अत्यंत जवळचा संबंध होता। प्रल्हाद शिंदेनी मला कधी सोडलं नाही, पण आनंद शिंदेनी सोडलं। नाही सोडलं नाही। आनंद शिंदे अत्यंत चांगला कलाकार आहे, अत्यंत त्याचा आवाज अत्यंत चांगला आहे। आणि प्रल्हाद शिंदेची गाणी मी रात्र ऐकलेली आहेत। पूर्वीच्या काळामध्ये कव्वाली रात्रभर असायची। पॅन्थरच्या काळात मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहत असताना रोज जयंतीचे कार्यक्रम असायचे आणि प्रल्हाद शिंदेची गाणी मी ऐकायचो। प्रल्हाद शिंदेजी माझ्या हॉस्टेलमध्ये अनेक वेळेला यायचे आणि कोळसेवाडीमध्ये त्यांनी अत्यंत आपलं आयुष्य त्या ठिकाणी खर्च केलेलं आहे। त्यांचा आवाज अत्यंत सुंदर होता। त्यांनी अत्यंत आपली कलाकार म्हणून त्यांनी मोठं काम केलेलं आहे। त्यामुळं या ठिकाणी आपण सगळेजण उपस्थित आहात, त्यामुळं मी जास्त आपला वेळ मी घेत नाही। पण मी एवढंच मी सांगतो की उद्धरली आहेत आमची कुळे, उद्धरली आहेत आमची कुळे आपल्या भीमामुळे। आम्ही चाकत आहोत आरक्षण, शिक्षण व सत्तेची फळे। आम्ही चाकत आहोत आरक्षण, शिक्षण व सत्तेची फळे आमच्या बुलंद आवाजाच्या भीमामुळे। माझ्या भीमाने सारा देश केला जागा, माझ्या भीमाने सारा देश केला जागा। आम्ही आपल्याला फुलवायचे आहेत आपल्या आत्मसन्मानाच्या बागा। आता अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा, अन्याय करणाऱ्यांच्या लागे मागा आणि संविधानाचा तुम्ही व्हा सारी धागा। तर हे सगळं काम आपल्याला करायचं आहे। त्यामुळं मी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचा अध्यक्ष म्हणून, सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, आपल्या सर्वांचा मित्र म्हणून मी आपल्या सगळ्यांचा हार्दिक आभार व्यक्त करतो। आणि श्रीकांत शिंदे यांनी फार मोठं काम केलेलं आहे आणि आम्ही श्रीकांत तुझ्या पाठीचे आहोत। तू नंतर मेंबर ऑफ पार्लमेंट बनणारच आहेस, कारण तू मेंबर ऑफ पार्लमेंट बनल्याशिवाय मला काही मंत्री होता येणार नाही। कारण श्रीकांत अगोदर चांगल्या मताने निवडून आणायचं आहे। 2 वेळेला तो निवडून आलेला आहे, 3ऱ्या वेळेला श्रीकांतला निवडून आणायचं आहे। आणि मी राज्यसभेवर आहे, मी सुद्धा RPL एक जागा मागितलेली आहे। तर मला एक जागा सोडली पाहिजे। ते देशातल्या लोकांचं म्हणणं आहे की मी लोकसभेत आलं पाहिजे। मी राज्यसभेत असलो तरी आपली भेट होते, परंतु मी लोकसभेत आलं पाहिजे अशी लोकांची इच्छा आहे। शिर्डी मतदारसंघ मी मागितलेला आहे आणि जर मला मिळाला तर मी तिथे लढणार आहे, जर मिळाला नाही तर मी दिल्लीकडे कूच करणार आहे। तर मिळाला तर मला देशभर मला प्रचार करायचा आहे। त्यामुळे या ठिकाणी आपला जास्त वेळ न घेता आदरणीय एकनाथ शिंदेजी आता पुतळ्याचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत। ते आपली भूमिका, आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत। आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात, भव्य अशा पद्धतीची मिरवणूक आपण काढलीत, त्याबद्दल आपल्या समितीचे आणि आपल्या सर्व बांधवांचे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द याच ठिकाणी संपवतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र। धन्यवाद आठवले। यानंतर आपण सर्व ज्या कार्यक्रमाची आतुरतेने वाट पाहत आहोत तो कार्यक्रम तो म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती करतो की त्यांनी
भाषण करतो. पहिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करतो की पहिलं आपलं भाषण होऊ द्या. भाषण झाल्या आपण अनावरण करा. रामदास आठवले साहेब, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, सरचिटणीस राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदूराव, जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगेजी, जिल्हा प्रमुख भाजपा नाना सूर्यवंशी, आयुक्त इंदुराणी जाखड, आपले अण्णासाहेब रोकडे समितीचे प्रमुख, बंतेजी आनंद महाते, देवचंद अंबादे, आपले आनंद शिंदे, महेश गायकवाड, दीपेश म्हात्रे, सुनील खांबे, व्यासपीठावर खूप आपले मान्यवर आहेत, सर्व मान्यवर आणि उपस्थित मोठ्या प्रमाणावर बांधव भगिनी आणि मित्रांनो, महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो. विश्ववंद्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिक भारताच्या जडणघडणीत दिलेले योगदान हे अभूतपूर्व आहे, हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. त्यांचे आपल्यावर आणि येणाऱ्या अनेक पिढ्यांवर अनंत असे उपकार आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्ञान साधनेला वंदन करावं, त्यापुढे नतमस्तक व्हावं अशी त्यांची विद्वत्ता राहिलेली आहे. आज कार्यक्रमात व्यस्त होतो. सकाळी कोल्हापूर, नंतर हिंगोली, नंतर इथं आलो म्हणून आठवले साहेबांना आधी कल्याणला पाठवले. त्यांचे भाषण झाले एकदम खास, कारण त्यांचे नाव आहे रामदास. आठवले साहेब थोडं मी प्रयत्न करतोय. बाबासाहेब एवढे शिकले की पुस्तक हे त्यांचं आयुष्य होतं. आजही त्यांच्या कार्याचा, विचारांचा जगभर अभ्यास केला जातो, हे अभिमानास्पद आहे. त्यांनी मानवमुक्तीचा, समानतेचा लढा उभा केला. सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी उभं केलेलं कार्य पूर्ण विश्वाला मार्गदर्शक असत राहिलंय. आणि आपली जी घटना आहे, जगातली सर्वोत्तम भारताची घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्याच्यावरच आपल्या देशाचा कारभार, आपल्या राज्याचा कारभार सुरू आहे. आणि म्हणूनच या स्मारकाच्या रूपात डॉक्टर बाबासाहेबांचा पूर्णाकृती भव्य पुतळा या ठिकाणी होतोय. त्यामध्ये दुर्मिळ चित्रांचं प्रदर्शन, 3D चित्र प्रदर्शन, ग्रंथालय, डॉक्टर बाबासाहेबांचा जीवनपट उलगडून दाखवणारा होलोग्राम आणि लाईट शो अशा गोष्टी उभ्या केल्या आहेत. आणि खऱ्या अर्थाने आपण बाबासाहेबांचं वास्तव्य, त्यांचा पदस्पर्श आणि ते जिथं गेले ती ठिकाणं, स्थळं आपल्यासाठी प्रेरणास्त्रोत राहणार आहेत. त्याचप्रमाणे हे कल्याणमधलं स्मारक पुढच्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणा देत राहील, एक ऊर्जा देत राहील असा आपल्या सगळ्यांना विश्वास आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सामाजिक क्रांतीचा, परिवर्तनाचा वारसा आणि वसा दिला आहे. आणि त्यांचा वारसा घेऊनच आपण आपलं सरकार काम करतंय. महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या थोर महाराष्ट्र सुपुत्रांनी महाराष्ट्राची जडणघडण केली. ही इतकी महान परंपरा असल्यानेच सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात महाराष्ट्र आज अग्रेसर आणि अन्य राज्यांसाठी एक आदर्श म्हणून राज्य काम करते. समता, स्वातंत्र्य, आर्थिक, राजकीय, सामाजिक हक्क, स्त्री पुरुष समानता, समाजातील सर्व व्यक्तींना शिक्षणाची, विकासाची संधी ही सामाजिक न्यायाची तत्व आहेत. आणि हीच आपल्या राज्यकारभाराचा पाया आहे. खरं म्हणजे आज आपण पाहतोय की बाबासाहेबांच्या घटनेमुळे त्यांनी जे लोककल्याणकारी काम केलं, त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशात लोकशाही आणली. आणि म्हणूनच मगाशी श्रीकांत म्हणाला की रामदास आठवले साहेब असतील, मुख्यमंत्री, सर्वसामान्य
एक शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, तो देखील बाबासाहेबांच्याच या कर्तृत्वामुळे. आणि म्हणून आज आपण बाबासाहेबांचं मोठं स्मारक या इंदू मिल या ठिकाणी करतोय. आणि बाबासाहेब जिथे लंडनमध्ये त्यांचं वास्तव्य होतं ते वास्तव्याचं ठिकाण देखील आपल्या सरकारने स्मारकामध्ये त्याचं रूपांतर केलं. आणि जेवढी जेवढी आपल्याला स्मारकं करता येतील तेवढीच स्मारकं कमी पडतील असं बाबासाहेबांचं कर्तृत्व होतं. आणि म्हणून आज या ठिकाणी जे मोठ्या भव्य दिव्य अशा प्रमाणात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांची सर्व टीम यांनी बाबासाहेबांचं जे स्मारक इथं उभं केलं आहे. मगाशी त्यांनी सांगितलं खासदारांनी की या स्मारकाला जागा कमी आहे, स्मारक आता जे आहे त्याच्यामध्ये आणखी आपल्याला हे स्मारक तर ऊर्जा आणि प्रेरणा देईलच, परंतु जर तुम्ही आणखी कुठली जागा बघितली मोठी जागा तर आठवले साहेब म्हटल्याप्रमाणे सरकारच्या माध्यमातून त्या स्मारकाला निधी कमी पडू दिला जाणार नाही हा शब्द मुख्यमंत्री म्हणून मी या ठिकाणी देऊ इच्छितो. आणि म्हणून या आज आपण बाबासाहेबांचे विचार पुढे नेतोय, बाबासाहेबांचे विचार आदर्श मानून आपण काम करतोय. आणि म्हणूनच आज आपण या देशामध्ये आदरणीय प्रधानमंत्री महोदय देखील जो कारभार करतायत बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप या ठिकाणी आजच्या या दिनानिमित्त शुभेच्छा देतो. हे स्मारक भव्य पुतळे आम्हाला आणि पुढच्या पिढ्यांना सामाजिक न्यायाची जाणीव करून देत राहतील आणि खऱ्या अर्थाने बाबासाहेबांच्या दिशादर्शक कामांची सदैव आठवण करून देतील. आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक न्यायाचं पर्व निर्माण व्हावं म्हणून सदैव प्रेरणा देत राहतील अशा प्रकारच्या भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आठवले साहेब, संविधान कोणीच बदलू शकत नाही. बाबासाहेब का संविधान तो है भारत की शान, जो करेगा बदलने का काम जनता ही करेगी उसका काम तमाम. त्यामुळे हा पुतळा जो आहे, हे स्मारक आहे, हे सगळ्यांना एक प्रेरणा देणारं आहे. खऱ्या अर्थाने आज कल्याणमध्ये आज मिरवणूक निघाली, आज जे काही भव्य दिव्य त्या ठिकाणी रोषणाई होती आहे, निळ्या पताका त्या ठिकाणी फडकत आहेत, हे सर्व पाहता खरं म्हणजे आजच कल्याण पूर्वेमध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होत आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की अतिशय मनापासून त्यांनी या स्मारकाच्या मागे पाठपुरावा केला. अनेक अडचणी होत्या, त्या अडचणी मी जरी नगरविकास मंत्री असलो, मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा त्याचा पाठपुरावा आवश्यक आहे आणि पाठपुरावा करण्याचं काम आपण केलेलं आहे. त्यामुळे आज एक स्मारक भव्य दिव्य प्रमाणामध्ये तिथं उभं राहत आहे, हे सर्वांनाच एक प्रेरणा ऊर्जा देणारं स्मारक ठरेल अशा प्रकारच्या भावना मी व्यक्त करतो. आणि आठवले साहेब, हम भी है भीम के बंदे, मेरा भी नाम है एकनाथ शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मेरा भी नाम है एकनाथ शिंदे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. मुख्यमंत्री महोदय, एक 2 मिनिटांमध्ये बुद्धवंदना त्या ठिकाणी होईल आणि त्याच्यानंतर आपण रिमोटद्वारे त्याचं इनॉग्रेशन करावं. सन्माननीय भंतेजी अनंत महाथेरो व त्यांचे सर्व भक्तगणांना विनंती करतो की आपण बुद्धवंदना अर्थात धम्मविधीचा कार्यक्रम करू. सन्माननीय भंतेजी अनंत महाथेरो व त्यांचे सर्व भक्तगणांना विनंती करतो की आपण बुद्धवंदना अर्थात धम्मविधीचा कार्यक्रम करू. पदं समादयामि अतिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि
मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरे मज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि तिसरणेन सद्दिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन सम्पादितव्यं सभ्येतियो विवज्जन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सत्ये भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सत्ये भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सत्ये भवन्तु ते साधु साधु साधु. सर्वांनी वरती पाहायचं. आता इथे अनावरण होत आहे. जोरदार टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या. टाळ्यांचा कडकडाट थांबता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. माननीय मुख्यमंत्री महोदय आज आपल्या व्यस्त कार्यक्रमामध्ये इथे उपस्थित राहून या तमाम जो सागर इथे उसळलेला आहे यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आपला कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि या उपस्थित सर्व जनसमुदायाच्या मार्फत आपला आभार मानतो. धन्यवाद. यानंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतोय की आपण सर्वांनी कृपया खाली बसून घ्या. यानंतर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर सगळ्यांनी खाली बसून घ्या. कोणी गडबड गोंधळ करू नका. खाली बसून घ्या. सगळ्यांनी ज्या ज्या जागेवरती जे आहेत तिथेच बसून घ्या सगळ्यांनी. यानंतर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण ज्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आपण जाऊन दर्शन घ्यायचे. बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. विश्वरत्न भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. सगळ्यांच्या हातवरती बाबासाहेबांच्या पुतळ्याकडे सगळ्यांच्या हातवरती येऊ द्या. गीताच्या शब्दाकडे लक्ष द्या. एकनाथ शिंदे अरे एकनाथ शिंदे माणूस नेक. 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 मुख्यमंत्री लाखात एक. मुख्यमंत्री लाखात एक. मुख्यमंत्री लाखात एक. करून दावलं कार्य कयानी. करून दावलं कार्य कयानी. करून दावलं कार्य कयानी. अरे करून दावलं कार्य कयानी. बंधूनो मी अजून 2-3 गाणी गाणार आहे. त्यामधलं लाल दिवा पण गाई, नांदणं पण गाई, एक रमाईचं पण गाणं गाई. आणि म्हणून हे गाणं या स्मारकाबद्दल या सोहळ्याला अनुसरून आहे. नवीन गाणं आहे. मग एकनाथ शिंदे माणूस नेक. एकनाथ शिंदे माणूस नेक. एकनाथ शिंदे माणूस नेक. मुख्यमंत्री लाखात एक. करून दावलं कार्य कयानी. करून दावलं कार्य कयानी. हे कार्य नाही बारक असं घडवून आणलं या बाबा भीमाचं स्मारक. या ठिकाणी लाडकं नेतृत्व दुसरं महेश दादा गायकवाड यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर
अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात धगधगती आग आहे. अन्याय अत्याचाराविरुद्ध तयाच्या मनात धगधगती आग आहे. बहुजन हितासाठी तयाच्या तन्मनधनाचा त्याग आहे. समाजाच्या सुखदुःखात नित्य तयाचा सहभाग आहे. आणि महेश दादा गायकवाड अरे खरा शिवा भीमाचा वाघ आहे. मनन दिलदार माणूस साधा मग मनन दिलदार माणूस साधा भावी आमदार महेश दादा मनन दिलदार माणूस साधा भावी आमदार महेश दादा मग उदंड आयुष्य लाभो दयाना आई तिसाई तारक आई तिसाई तारक असं घडवून आणलं या बाबा भीमाचं स्मारक.